हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि सगळ्यांना माझा जय भीम. जे आपले नियमित नातेवाईक आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, बरेच जण व्हिडिओ बघतात, तर त्यांना सगळ्यांना शुभ दुपार. आज दुपार झालेली आहे व्हिडिओ बनवायला. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे 3 डिसेंबर आणि आज आहे माझ्या लेकीचा वाढदिवस, डॉक्टर शुभदा पंकज वाफळ शिंगाडे. तर हिचा वाढदिवस आहे आणि तिला आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी वाढदिवस जो लग्नाच्या आधी होता तो सगळा आपल्या घरी होत होता, पण आता लग्न झालेलं आहे, लग्नाला 5-6 वर्ष झालेली आहेत. तर तो तिच्या घरी आहे आणि ती आता आहे लोकनियुक्त सरपंच. त्याच्यामुळे मग तिच्या गावामध्ये तिचा वाढदिवस आम्हालाही आमंत्रण केलेलं आहे, पण आमचं काही शक्य होणार नाही जायचं. आणि ना मुलं जे आहेत ते गेलेले आहेत निफाडला. जी माझी सोनबाई आहे वैष्णवी, तिच्या मामाच्या मुलीची डिलेवरी झालेली आहे आणि तिला जास्त त्रास झालेला होता, सिजर झालेलं होतं. त्याच्यामुळे मग ते डिलेवरी झाली म्हणून भेटायला गेलेले सगळेजण. तर रात्री ना आम्ही अंत्यविधीला गेलेलो होतो. माझी जी चुलत जाव आहे, तर वयोवृद्ध होत्या, 90 वर्षाचं वय होतं. तर त्यांचं अचानक दुपारी काल तर मग काम सगळं मी बंद केलेलं आणि मग आम्ही संध्याकाळी गेलेलो काल अंत्यविधीसाठी. बरोबर इथून आम्ही 6 वाजता गेलो होतो, 7ला अंत्यविधी झाला आणि 8 वाजता आम्ही रिटर्न आलेलो. तर आज बड्डे आहे तर म्हटलं चला व्हिडिओ बनवू. आणि यांनी सगळ्यांनी तयाऱ्या केल्या. मी मुलींना सांभाळत होते, थोडंसं स्वयंपाक वगैरे करूपर्यंत मग मी मुलींना सांभाळत असते. मुलींना सांभाळत होते, त्यांची तयारी झाली म्हणून मी जस्ट गेले वैष्णवीकडे. आणि अचानक तिच्या लक्षात आलं की माझं जे कानातलं आहे, तुम्हाला काही बदल जाणवतात ते का बघा बघा. तर हे कानातलं आणि हे कानातलं इकडे बघा. तर हे खालचं जे पार्ट आहे ना, हे बघा, तर हा पार्ट आहे ना कुठेतरी हरवला आहे. रात्री तो लक्षात आला नाही मैत्रिणींनो. मी तिकडून अंत्यविधीवरून आल्यानंतर आम्ही काय बाहेरच हातपाय वगैरे धुतले, थंडी खूप आहे त्याच्यामुळे कपडे चेंज केले आणि मग घरात आलो होतो, हातपाय धुतले. तर माझ्या काही लक्षात नाही आलं. आणि सारखं कोणी आरशात बघतं का रात्रीचं, सांगा बरं. सकाळी आंघोळ वगैरे झाली, केस धुतलेले आहेत आज, तरी पण ते लक्षात आलं नाही कानातलं. आणि अचानक कळालं की हे कानातलं जे आहे ते हे खालचा पाठ पूर्ण कुठेतरी पडलेला आहे. तर दरवेळीच असंच होतं माझ्याकडून की मागे बघा तो ब्लॉग मी शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ. गणपतीच्या पिरियडला मुंबईला खरेदीला गेली होती आणि तेव्हा माझं गळ्यातलं मंगळसूत्र, त्याला मणी पण होते. हे तर मी आत्ता दिवाळीला बनवलेलं आहे. आणि कामाच्या पैशातून एवढं आपण तो करतो, एवढे कष्ट करतो, मानपाटेक करतो मैत्रिणींनो. आणि नुकसान जर का झाली ती पण सोन्याची, तर खूप अवघड ते पचवणं. मी खूप प्रयत्न केला. आणि आज माझ्या मुलीचा बड्डे आहे, त्याच्यामुळे मग मी रडणार पण नाही आहे. रडू आवडण्याचा आपण जिद्द जर ठेवली, पण मग कष्ट करायचे दरवेळी, आणि दरवेळी अशी नुकसान सोसायची म्हटल्यावरती ना खूप जड जातं, खूप प्रचंड जड जातं. पण आता त्याला विलाज नाही. बघू, जर का सापडलं ना माझं कानातलं तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन की माझं कानातलं सापडलं. तर ते एखाद्या वेळेस वैष्णवीला सापडू शकतं, कारण का बऱ्याच वस्तू हरवल्या तेव्हा तिला सापडलेल्या आहेत. तर आत्ताही देव करून तिला सापडो. आणि तुम्हीही अशी मनोकामना करा की माझ्याविषयी की माझे नुकसान जरा कमी होऊ द्या आणि माझं कानातल्याचं जे हरवलं आहे ते सापडू दे. कारण का याला करायला आत्ता भाव एवढे वाढलेले आहेत ना सोन्याचे, की ह्याला करायला 10-12 हजार रुपये लागतील मैत्रिणींनो. एवढं काम करायला आपल्याला किती दिवस जातो. एका लग्नाचं पॅकेजचेसुद्धा आपले एवढे पैसे होत नाहीत. तर तुम्ही विचार करा किती नुकसान होत असेल. आणि परवाचा ब्लॉग पण तुम्ही बघितला की मशीन रिपेअरिंगला गेली होती, तेव्हाही माझे 600-700 रुपये निघून गेले. रिक्षा करा, त्या मशीनला, तरी पण त्या पाहिजे तशा रिपेअर झालेल्या नाही आहेत. एक मोटर चालती आता, तिच्यावर बसणारे मी, पण आज ना माझं मनच लागत नाही. हे सगळेजण गेलेले गावाला. मुलीच्या बड्डेला जायचं होतं, तिकडं पण जाणं झालेलं नाही, कारण का आमची गाडी रिपेअर नाही झालेली. आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता, त्याचा इन्शुरन्स काढलेला नाही आहे. आणि मग खूप रक्कम भरायची तिथे, त्याच्यामुळे मग ती गाडी पण अजून घेतलेली नाही आहे. नाहीतर आम्ही सगळं गेलो असतो बड्डेला आणि रात्री रिटर्नसुद्धा आलो असतो. कारण का एवढ्या छोट्या मुली, दादा, सगळ्यांना एवढ्या लांब नेणं बरंच लांब आहे ते गाव. नारायणगाव म्हणजे बरंच लांब आहे. त्याच्यामुळे मग आम्ही यावर्षी काही गेलेलो नाही. तर म्हणजे जाऊ, एवढ्यात जर का गेले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. बाकी आता कामाचं आपलं रेग्युलर काम तर आपलं वाटच बघतं आहे.
जरी आपली काही नुकसान झाले किंवा काही झालं तर कामाला काय घेणं नाही की काम म्हणणार आहे की तू करू नको म्हणून. आता हेच आता थोडं थोडं काम करून परत एकदा हे जे झालेली नुकसाने नाही सापडलं तर तिथं मला भरूनच काढावी लागणार आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला, चालूच राहते आयुष्यात अशा नुकसानी, सुख दुःख हे चालूच राहतं. त्याला काय आता अपील नाही. हरवलं म्हटल्यावर हरवलं. सकाळपासून सगळे कपडे अंथरुणं पांघरुणं सगळा कचरा वगैरे सगळं शोधून झालेलं आहे, तरी पण काय ते सापडलेलं नाही आहे. तर बघू आता, एवढ्या 2 दिवसात सापडलं तर तुम्हाला मी नक्की कळवेल मैत्रिणींनो. तर अशी झालेली आहे माझी नुकसान. चला आता शिवायला बसते, त्याच्याशिवाय तर काय पर्याय नाही. चला आता मी शिवायला बसते आणि कारागीरची वाट पण बघते, तिला कॉल करते येते का काय. तिचा रोजचा 2:30 2चा असा टायमिंग असतो. तर बघूया आता येते का काय. आणि घरी कोणी नाही आहे तर मला अजिबात करमत नाही. तुम्हाला तर माहिती, मला असं एकांत अजिबात आवडत नाही. घर खायला उठतं नुसतं. पहिल्यापासून म्हणजे माझं लग्न झालं तशी मी खटल्याच्या घरात राहते. असं कधीच नाही आठवलं का घरात फक्त 1 आणि 2च माणूस आहे. दिवसभर जरी असले तरी रात्री येतात. आणि पहिल्यापासून खटलंच आहे माझ्या घरामध्ये. कधीच असं नाही झालं की तर बड्डेला जाणं झालं नाही. तर इथूनच आपण आशीर्वाद देऊया. सगळ्या लोकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सगळ्या गावामध्ये हायवे रोडला तिचे असे फ्लेक्स बोर्ड लागलेले आहेत आणि खूप मस्त असा वाढदिवस तिचा साजरा झालेला आहे. मैत्रिणींनो, दुपारपासून ते आज वाजलेले आहेत आता 6:45 वाजलेले आहेत. तर भरपूर कानातलं मी शोधलं, सोफा वगैरे सगळं बघितलं, कुठंच काही सापडलेलं नाही आहे. मग काय माझं मन नाही लागलं कटिंग करायला किंवा स्टिच करायला. मग मी आज काही बसलेलीच नाही आहे, काहीच केलेलं नव्हतं. फक्त चहा केला आणि चहा पिलेलो आम्ही 4:15 वाजता. आणि नंतर मग आता मुलाचा फोन आला की ते लोक येणार नाही आहेत. तर मग आता स्वयंपाक करायचा आहे कामवाल्या मुलांना. तर स्वयंपाक करते. तर गॅसवरती भात टाकलेला आहे कामवाल्या मुलांना आणि चपात्या करायच्या आहेत. आणि डाळ भिजवलेली होती वैष्णवीने, तर त्या डाळीचं पिठलं बनवलेलं. तर हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं बनवलेलं आहे बघा वाटून. तर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर आणि मीठ आणि हळद. आणि फोडणी देताना आहे ना त्याला हिंगाची फोडणी दिलेली आहे. बाकी एक्स्ट्रा आलं वगैरे जर का ह्याच्यात तुम्ही टाकलं ना तर संपूर्ण जे बेसन तुम्ही बनवणार ना त्याचं चव अगदी वेगळीच होऊन जाणार. तर आलं वगैरे टाकायचं नाही ह्याच्यामध्ये. तर आत्ता बेल होते बघा, 7 वाजलेले आहेत. कंप्लीट घड्याळामध्ये बेल चालू आहे. तर आम्ही आज 3घच जण आहे घरी, त्याच्यामुळे घरात खूप शांतता पण आहे. आणि मग आता हे सगळं झालं ना माझं, तर मग मी कटिंगला बसणार आहे. 2 ब्लाऊज तरी घेईन. कस्टमर आलेले आज पण, अजून आपण बोर्ड लावलेला नाही तरी पण कस्टमर येतात आहे मैत्रिणींनो इकडे पण. पण हे हरवलं एवढंच एक दुःख आहे की वस्तू सापडायला हवी. मला वाटतं की अजूनही सापडायला पाहिजे. माझं कानातलं खूप मेहनतीने मी बनवलेलं होतं. बघा कसं मुंडं वाटतं आहे. इकडं कसं लांबलंच दिसतं आहे, इकडचं जरा असं शॉर्ट झालेलं आहे. तर हे जर का आपण काढून ठेवलं ना तर हे पण कुठं हरवून जायचं, म्हणून मग मी ते तसंच ठेवलं आहे. आता 1-2 दिवसांनी ना मी फक्त वरचे टॉप्स, आणि मला बिलकुल सवय नाही वरचे टॉप्स घालायची. मला लोमतेच कानातले आवडतात. पण आता असू द्या, त्याला काही विलाज नाही. मग बघ बनविले थोडेफार पैसे आले की. तर चला आता चपात्या करून घेते मी आणि कटिंगला बसणार आहे. तर इथं बघा जेवण वगैरे झालं, मुलांचा डब्बा पण दिला कामवाल्या. आणि मग इकडे हा जो ब्लाऊज आहे ना हा तयार ब्लाऊज होता, म्हणजे पूर्ण स्टिच झालेला ब्लाऊज होता. तर ह्याला आहे ना मी डिझाईन बनवलेली आहे. ही जी डिझाईन दिसते ना ही नंतर ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी बनवली आहे. तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. कोणाला जर का बघायचं असेल तर ह्याची व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर नक्की जाऊन बघा की तयार ब्लाऊजला डिझाईन कशी बनवाल. तर मैत्रिणींनो आता इकडं आलेली आहे माशाच्या रूममधून. आणि हे जे 2-3 ब्लाऊज आहेत ना तर ह्याला हुकं लावायचे, घाटशिलाई करायचे आहे. आत्ता वाजलेले आहेत 10:15. रस्त्या रात्रीपर्यंत काम चालतं. जे कारागीर काय आज आलेली नाही त्याच्यामुळे मग हे काम उद्या द्यायचं आहे. तर मी आज करून घेणार आहे मी. त्याला हुकं लावते ह्या ब्लाऊजला. तर चला भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना, गुड नाईट.